गडचिरोली जिल्ह्यात विमानतळ होण्यासाठी राज्य सरकार मोठे प्रयत्न करत असून शेतकऱ्यांचा तेवढाच विरोध या विमानतळाला आहे। हे जिल्हाधिकारी कार्यालय आहे ज्यातून गडचिरोली जिल्ह्यातील विमानतळाचे सर्वेक्षण किंवा संपादनाची प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। प्रशासकीय व वित्त विभागाने याला मंजुरी दिलेली आहे। मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली होती आणि प्रशासकीय आणि वित्त मान्यता मिळाल्यानंतर कामाला वेग आलेला आहे। परंतु शेतकरी जे आहेत तेवढा असं विरोध करीत आहेत आणि जिल्हाधिकारी कार्यालयातून SDO यांच्या नेतृत्वाखाली एक समिती तयार करण्यात आली। ही समिती सर्वेक्षणचे जे काम आहेत ते सर्व बघत आहे आणि सध्या मोठा विरोध शेतकरी करीत आहेत आणि शेतकरी जे आहेत आमची सुपीक जमीन नको घ्या अशी एक प्रतिक्रिया नेहमीच देत आहेत किंवा विरोध करत आहेत। एवढा विरोध होत असताना देखील राज्य सरकारचे जे काम आहेत प्रशासकीय मान्यता, वित्त मान्यता किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून होणारे कामं याला वेग आलेला आहे आणि कुठे ना कुठे शेतकऱ्यांचा विरोध आणि राज्य सरकारची जे कामाला वेग आलेला आहे यावर आता कोणता तोडगा निघणार याकडे आता सर्वांचे लक्ष आहे। आणि विमानतळासाठी जे चामोर्शी तालुक्यातील किंवा गडचिरोली शहरातील किंवा धानोरा भागातील जे 3 जागा निश्चित करण्यात आले होते त्यापैकी कुठे हे विमानतळ होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मी MD इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।